पुढे एक महत्त्वाची बातमी। नवी मुंबईमधील JNPA बंदरावर युद्धाचा परिणाम झालेला आहे। 3200 कंटेनर JNPA बंदरामध्ये अडकलेले आहेत। कंटेनरची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। 15 दिवसांसाठी पार्किंग चार्ज मोफत करण्यात आलेले आहेत। युद्धाचा परिणाम हा JNPA बंदरावरती देखील पाहायला मिळत आहे। मी सध्या JNPA बंदरावरती आहे। आपण पाहतोय की हे JNPA बंदर आहेत। या ठिकाणी युद्धाचा जो परिणाम झाल्यामुळे या ठिकाणी आता 3200 हे कंटेनर हे अडकलेले आहेत। त्यापैकी 1000 कंटेनर हे नाशवंत पदार्थाचे आहेत। खरं तर 5200 कंटेनर या ठिकाणी अडकले होते। ते आता त्याची संख्या घट झाली आहे, ती 3200 एवढी झालेले आहे। त्यामध्ये 1000 कंटेनर हे नाशवंत पदार्थाचे आहेत। आपण पाहतो तर खरं तर युद्धांमुळे ज्या शिपिंग सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या सेवा रद्द झाल्यामुळे हे कंटेनर या ठिकाणी अडकलेले आहेत। आपण पाहतो की युद्धजन्य परिस्थितीमुळे हे कंटेनर JNPA बंदरात मागील एका आठवड्यापासून अडकलेले आहेत। खरं तर 5200 कंटेनर होते, त्यांची संख्या आता घट झालेली आहे। त्यापैकी 3200 कंटेनर सध्या या ठिकाणी अडकलेले आहे व कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी JNPA बंदर हे देखील या कंटेनरची चांगली सोय त्यांना पूर्ण देत आहे। खरं तर यांचे जे पार्किंग चार्जेस आहे ते आता माफ करण्यात आलेले आहे व तसेच स्टोरेजसाठी जे कोल्ड स्टोरेजचं आहे त्यामध्ये देखील काही टक्क्यांनी कपात करण्यात आली, त्यामुळे त्यांना देखील दिलासा मिळालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह मी रवी खरात, TV9 मराठी, उरण।